तो चला लेट्स गो. थोडी एक्साइटमेंट पण आहे नवीन माणसाला भेटण्याची. फायनली 9 महिन्यांचा प्रवास संपायला आला आता. डॉक्टर बोलले जास्त वेळ घरी नका राहू तुम्ही, का ऑलरेडी आपले दिवस संपलेले आहे. काय गर्ल की बॉय? ओके, तर रवीचा ऍज युजली गर्ल आहे. आता बघूया थोड्या वेळामध्ये समजेल काय होणार आहे ते. नमस्कार मंडळी, नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे. आणि फायनली आज मी होणार आहे हॉस्पिटलमध्ये ॲडमिट, कारण की 9वा महिना ऑलमोस्ट संपला माझा. मला नॅचरली पेन्स काय स्टार्ट झाले नाहीत, तर मग डॉक्टरने सांगितलं की आपण इंड्यूस करूया पेन. त्यामुळे मला हॉस्पिटलला ॲडमिट व्हायचं आहे आज. फायनली तो दिवस आला की आता मी हॉस्पिटलला ॲडमिट होणार आहे. आणि थोडं पाणी कमी आहे, म्हणजे एकदम पण कमी नाही, नॉर्मल पाणी कमी आहे. तर आधी मी म्हणजे आधीच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं मी अचानक हॉस्पिटलला गेले तेव्हाच पाणी कमी होतं, पण मी ब्लॉगमध्ये मेन्शन नव्हतं केलं. पण आता डॉक्टर बोलले जास्त वेळ घरी नका राहू तुम्ही, का ऑलरेडी आपले दिवस संपलेले आहे. तर मग आज आम्ही चाललोय हॉस्पिटलला ॲडमिट होण्यासाठी. सगळ्या गोष्टी रेडी आहेत, मी सुद्धा रेडी आहे, बाळसुद्धा रेडी आहे. तर चला जाऊया हॉस्पिटलला. पुढे काय होणार आहे माहीत नाही, तर स्टेट ट्यून ब्लॉगला शेवटपर्यंत नक्की बघा. पुढच्या सगळ्या प्रोसिजर्स चालू होतील. बॅग वगैरे सगळ्या गाडीमध्ये टाकलेले आहेत. मी नाश्ता वगैरे केलेला आहे, एकदम लाईट नाश्ताच करून बोलवलं आहे मला. 10 वाजता बोलवलेलं, इथेच मला 10 वाजले, पोचू थोड्या वेळा. तर चला जाऊया. हा, थोडंसं धगधग होतंय, काय होईल काय होईल काय होईल असं. आता आम्ही सकाळीच निघालोय, त्यामुळे दुपारचा डबा सुद्धा आम्ही बरोबर घेणार आहोत. दीदी मला बोलवते मी पण येऊ का सकाळ सकाळ. मी एवढा सकाळ काय करणार, प्रोसिजर तर सगळ्या चालू होते, म्हणून मी तिला बोलू रात्रीचं जेवण तू आण मला. मग आता दुपारच आम्ही सगळं डबा वगैरे भरलेला आहे. आम्ही तिघंच असणार आहोत, मी, प्रीत आणि आई. पप्पा पण येणार होते, म्हणून एवढे सगळेजण एवढ्या लवकर नको, ती परत तिकडे गेल्यानंतर आपल्याला थांबायलाच लागेल. म्हणून दीदीला आणि पप्पांना संध्याकाळी बोलवलंय, संध्याकाळी म्हणजे रात्रीचा डबा घेऊन. तर चला, डबे वगैरे आईने सगळे भरलेले आहेत. काय काय घेतलेले दाखवते तुम्हाला. आई रेडी? आईने डबा रेडी केलेला आहे. बटाट्याची भाजी घेतलेली आहे, त्याच्यानंतर भात आहे, आणि इकडे काय भाकरी आहे, याच्यामध्ये वरण घेतलेलं आहे, इकडे शिरा सुद्धा बनवलेला आहे. अजून हे एक डबे आहे, त्याच्यात काय मुगाची भाजी. ओके, तर असे डबे आहेत आमचे तिघांचे. दुपारचं जेवण. आणि ह्याच्यात काय काहीतरी असणार माझं खाऊ. अच्छा, आईने आवळे घेतलेले आहेत खायला. चला, इकडे फळं वगैरे आहेत. तर जाऊया आता, बॅग म्हणजे डबे भरून घेते. मला देते साखर आणि दही. नेहमी पेपराला चाललो मी. नेहमी थोडंच दे मला, बस बस, कायच मिक्स करून येतं ना. दही आणि साखर जसं आधी. चला, रेडी? गणपती बाप्पा मोरया. रेडी का मम्मी? हां, रेडी रेडी. चला चलो. माझं हेअर ब्रश ठेव, मोबाईल. चला मंडळी, निघालो हॉस्पिटलला जायला फायनली. हॅलो गाईज. मम्मी सुद्धा रेडीच आहे. सगळं खाऊन घेतलं जे जे काय माझी इच्छा होती, तिखट वगैरे. नंतर पण कडधान्य पण नाही खायचं. काल मस्त उसळ बनवली होती आईनी, मोड आले होते कडधान्यांना. खाऊन घेतलं सगळं, है ना. आता काय चपाती आणि मीठ कमी. आईस्क्रीम पण खाल्ली कोणीतरी. मीठ कमी खायचं, मसाला कमी, मिरची वगैरे नाही, असं जेवण खायचं आहे आपल्याला थोडे दिवस तरी. सो चला लेट्स गो. थोडी एक्साइटमेंट पण आहे नवीन माणसाला भेटण्याची. फायनली 9 महिन्यांचा प्रवास संपायला आला आता. समजलंच नाही कुठे दिवस गेले ते. हा ना, तेच म्हणतोय काय मी तुला. आहा, पहिले काही महिने तर तुला असं वाटलं की बाबा, वाटलंच नाही मी प्रेग्नेंट आहे म्हणून. का मला बाळाने काही त्रासच दिला नाही, नाही मला उलटीच झाली नाही, काय नाही काय. फक्त 1-2 आठवडे फक्त पाठण दुखायची, स्ट्रेस यायचा पाठणीवर, बस. बाकी असं काय मला त्रास झाला नाही. आणि आता 8व्या-9व्या महिन्यामध्ये पाय सुजायला लागले, बस तेवढंच, बाकी काय नाही. बाकी माझ्यासारखंच आहे एकदम हेल्दी बेबी. मी कशी, आई कशी एकदम हेल्दी आहे. दृष्टपुष्ट. ओके, तर चला
बघूया आज वाटतंय तुला, कसं वाटतंय? कसं वाटते म्हणजे छान पण वाटते आणि थोडस धगधग पण होते काय होईल. तुझ्या भाषेमध्ये मलाच सामने जायचं आहे ना, हा. प्रोसिजर माझ्यावरच पहिले फॉलो होणार आहे. परीक्षा तुझीच मग आहे, तेच बोलते. आम्ही फक्त तुला बेस्ट ऑफ लक देणार ना. असू देत, आम्ही सोबत आहोत तुझ्या. येस, चला मी करू शकते. बघूया आता काय पुढची प्रोसिजर काय आहे ते. स्टे ट्यून, सांगेनच मी तुम्हाला. नंतर बहुतेक कॅमेरा माझ्याकडे नसणार आहे. ओवी मॅडमची इच्छा आहे की मावशीच्या बरोबर येणार, पण हॉस्पिटलला तेवढा वेळ दिला कुठे ठेवणार. तिची तयारी पण, मी स्कूलला पण जाणार नाही हेच चालू आहे तिचं. तर बघूया दीदी आणते का तिला, पण आणून कसं माझ्याजवळ जास्त वेळ ठेवणार नाही. किती आपणच तिघं झालो, पप्पा, दीदी, भाऊ, ओवी, म्हणजे एक पेशंट बरोबर किती माणसं. तर बघूया संध्याकाळी आली तर मग कॅमेरा आमच्या ओवीकडे जाईल. काय होते बघूया. सो चला जातो आता हॉस्पिटलला. मग पहिलेच हे करतील, सलाईन सुरू. फायनली रूम अलॉट झालेली आहे आणि चेंज केलेले आहेत मी कपडे. NST झाली, बाळाचे हृदयाचे ठोके सुद्धा नॉर्मल आहेत. डॉक्टर येतील, चेक करते आणि मग पुढच्या प्रोसिजर. रूम जरा बरं वाटते. स्पेशल रूम घेतली AC वाली. गरम होतं एवढा. तर आमची माणसं जाम आहेत ना, पेशंट एक पण सध्या आता 2 आहेत आमच्याकडे माणसं. हा जरा बरं वाटते. जरा आल्यानंतर तसं डॉक्टर आलेत नाहीत, सलाईन वगैरे लावायची आहेत. त्याच्यानंतर पुढे NST झाली आणि आता बसले रूममध्ये जरा आराम करते. नमस्कार मंडळी. या मंडळी शिरा खाते मी, तुपामध्ये बनवलेला. डॉक्टरांनी आता खायला सांगितले, त्याच्यानंतर खाता नाही येणार. तर गोळ्या वगैरे घेतल्यात. बघूया, प्रोग्रेस चालू आहे. पेशंट पेन्स येण्याच्या गोळ्या वगैरे दिल्यात सरांनी. तर सर बोले खाऊन घे, नंतर खाता नाही येणार तुला. मग आईने तुपामध्ये रवा बनवून आणलेला आहे, खाते. साखर पोटामध्ये गेल्यानंतर जरा हालचाल वाढतात बाळाच्या. आता 3 वेळा आमची NST झाली. बाळाचे हृदयाचे ठोके पण छान आहेत. अजून आपल्याला थांबायला लागेल, वेट करायचे. वेट कर, वेट अँड वॉच. इकडे घरातल्यांचे फोन, दीदीचे फोन, येऊन कारी येऊन काय करणार तुम्ही, नुसते बसायचे आहेत. मम्मी बघा, मम्मी झोप आली, बसले ती रात्रभर कुठे काय बघते तुला, असं चालूच आहे. मी एकदम ठणठणीत आहे, बाळ पण छान आहे. आता शिरा खाते. असं आवडत नाही जास्त, तुपामध्ये बनवलंय तर तूप आणि शिरा. आई बोलली पहिले कणीर खायचे ना, पण हल्लीच्या पोरी कणीर खात नाहीत, म्हणजे मी हो. मग आईने असं शिरा बनवलाय. तरी पण याच्यामध्ये केळं वगैरे टाकलं नाहीये. मला केळं म्हणजे जसं प्रसादाला शिरा असतो ना तसा मला आवडतो. पण ठीक आहे, आता छान आहे, खायचंय, चांगलं आहे, खाते. आमचं पण झालं जेवण. जेवण वगैरे झालं. आता 3 वाजलेत, खाऊन घेते. थोड्या वेळा दीदी, भाऊ, ओवी सगळे येतील. थांबायला लागेल ना, म्हणून मी त्यांना बोलवत नाही. उगाचच धावपळ नको. अजून रात्र जाते काय जाते माहित नाही आपल्याला. उष्णता बाहेर भरपूर आहे ना. तरी आम्ही AC वाल्या रूम मध्ये काय वाटत नाही, जास्त उष्णता आहे. चल तू आता खाऊन घे. खाऊन घेते आणि मग पुढच्या प्रोग्रेस काय होते तुम्हाला सांगते. आले का या, तुम्हाला धीरच नाही हो घरी. बोलले थांबा येऊ नका, तरी पण बघ. ओवी नाही आली. ओके बसा. परफेक्ट 3ला निघालेलं दिसताय तुम्ही, है ना. ट्रॅफिक आहे जाम. बरं बाईक वर चालत. मी तरी बोलते येऊ नका, आता वाजलेत बघ किती, 4 वाजलेत. रात्रभर थांबायचं आहे. आमची ओवी, तिला काय बोललीस? बोली नाही मला यायचंय म्हणून. येणार आहे ना, तेच बोलली. ती राहायची नाही तशी. कोण आलंय भेटायला? हॅलो. हॅलो, कशी आहेस? बरी आहे. बरी आहेस? हा काय चिकन स्पेशल? हा, हिरवा चिकन. हिरवा चिकन, पण काय झालं की नाही हिरवा चिकन? नाही. मग फेल गेला हा, काय? मम्मीने काय टाकला? ग्रीन चिकन मध्ये क्या हो गया? मसाला टाकला, तिखट कमी जास्त. आणि मग काय बेबीला बघायला येणार? हा, कधी? मग उद्या स्कूलला जाणार की बेबीला बघायला येणार? स्कूलला जायला पाहिजे ना, पहिलाच दिवस आहे तर काय करणार. नव्हतं जाणार. मम्मी पाठी लागले, जायलाच पाहिजे है ना. हा, मग काय गर्ल की बॉय? घर. ओके, तर रवीचा ऍज युजली गर्ल आहे. आता बघूया थोड्या वेळामध्ये समजेल काय होणार आहे ते.
ओके मग ओवीचं प्रमोशन होणार. हा. ओके काय दीदी की बॉय ताई? झालं तर प्रमोशन नाही होणार. बॉय झालं तर आमच्याकडे प्रमोशन नाही होणार. आधीच ब्लू घालून आलाय. तो ब्लू नाहीये मामाचा, थोडासा वेगळा शेड आहे. तुम्ही काय घातलंय? ओवीचं येल्लो आहे. हा ब्लॅक घातलंय. ब्लॅक. मग कशात कोणत्या टीम मधून? कोणाच्या पण नाही. तिला सोडली बरी पण है ना. आता छोट्या मुलांना अलाउड नाही आतमध्ये, तरी पण आली आमची बाय. नाही ती छोटी नाही. आता मोठी झाली ओवी, आमची दीदी होणार आहे. मग काय दीदी है ना? पुढे ताई होणार आहे ती. ताई की दीदी? दीदी ताई नको, ताई एकदम ओल्ड फॅशन झालंय. सलाईन चालू केलंय मला, 2 झाल्यात सलाईन. आतापर्यंत 2 सलाईन लावून झालेल्या आहेत. आता काय खायचं नाहीये, बघूया बाकीचे प्रोसिजर पुढे काय होते तर मी सांगते. स्टे ट्यून. अजूनपर्यंत काय पेन आलेला नाहीये, म्हणजे इंड्यूस केलेला आहे, म्हणजे 3 टॅबलेट दिलेत मला, त्याच्यात अजून पेन आलं नाहीये. म्हणून तर सर बोलले की इंजेक्शन देतो पेन येण्यासाठी. फर्स्ट टाइम आहे त्याच्यामुळे मे बी वेळ लागू शकतो लागू शकतो, बरोबर आहे. असं बोलतात सर. सकाळी आपण किती वाजता? 12 वाजता आलो ना. डॉक्टरांची कंटिन्यू इकडून येऊन बोला सर. डॉक्टर कंटिन्यू मॉनिटर करतायत आणि 2-2 तासांनी तपासणी होते. NST चालू आहे. बाळाचे हृदयाचे ठोके काउंट करतोय. बाळ सुरक्षित आहे, तरी प्रयत्न चालू आहेत. बघूया नॉर्मल डिलिव्हरीसाठी. डिलिव्हरीसाठी पहिलीच डिलिव्हरी आहे म्हणून थोडा वेळ लागू शकतो. वेळ लागू शकतो. पण बाळ बरोबर आहे, व्यवस्थित आहे एकदम. तर चेहरे बघूया बघू शकताय थोडेसे. चेहरा कसं झालंय. भीतीदायक वाटतंय. घाबरले सगळे. मी तर काय पाणी पण नाही प्यायचं, मला खायचं पण नाही असं आहे. तर बघूया काय होतंय ते. तर ऑलमोस्ट वाजले 8:30 झालेत. आता मला ती इंजेक्शन देईल, त्याच्यानंतर पुढची प्रोसेस अपडेट येत राहील थोडे थोडे.